मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र। मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपली, मुंबई गुजरातला पाहिजे हे गुजरातवाल्यांचं स्वप्न, ठाकरेंची भाजपावर टीका। ठाकरे सेना मनसेचं जागावाटप पूर्ण, मात्र मनसेच्या उमेदवारांच्या नावाच्या यादीची प्रतीक्षाच। उमेदवार अर्ज दाखल करेपर्यंत यादी जाहीर न करण्याची रणनीती। यशवंत किल्लेदारांना मिळाला एबी फॉर्म। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांना उमेदवारी। किशोरी पेडणेकर मात्र अजूनही वेटिंगवरच। मुंबईत भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी। नवनाथ बन, नील सोमय्या, तेजिंदर सिंग तिवाना, शिवानंद शेट्टी यांना संधी। सर्वांना एबी फॉर्मचं वाटप, आज दाखल करणार अर्ज। उमेदवारी न मिळाल्याने मुंबईत शिंदेंची शिवसेना आणि भाजपात नाराजी। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक। आशिष शेलार, उदय सामंत, अमित साटम, राहुल शेवाळे शिंदेंच्या भेटीला। इच्छुक जागा भाजपकडे गेल्यानं शिवसेना नाराज। 3 बस घेऊन नाराज शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी। काही ठिकाणी चुकीचा उमेदवार दिला असल्याची शिवसैनिकांची तक्रार। मुंबई महापालिकेसाठी भाजपाने उमेदवार यादी जाहीर करताच नाराजी नाट्य। रवी राजा यांना उमेदवारी दिल्याने धारावीतील भाजप कार्यकर्त्यांची वसंत स्मृती कार्यालयासमोर निदर्शनं। मागाठाण्यामध्ये शिवसेना भाजपात वादंग। भाजपचा प्रभाग क्रमांक 5 वर दावा, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा सोडायला नकार। शिंदेंचा निरोप देऊन प्रकाश सुर्वे आशिष शेलारांच्या भेटीला। वांद्र्यात प्रभाग क्रमांक 95 साठी ठाकरेंच्या 2 आमदारांमध्ये रस्सीखेच। अनिल परबांकडून माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांच्यासाठी आग्रह, तर वरुण सरदेसाईंकडून श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांच्यासाठी आग्रह। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्याबाहेर प्रचंड गर्दी। एबी फॉर्मसाठी उमेदवारांच्या रांगा। नवी मुंबईत भाजप सेना युती तुटण्याच्या स्थितीत। शिवसेनेला हव्या 57 जागा, भाजपकडून 20 जागांचा प्रस्ताव। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांमध्ये तब्बल 3 तास खलबतं। आज रात्रीपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता।